विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विश्वव्यापक परिपूर्ण, अवघा एकची नारायण, तोची झाला जनवन, तोची मनाचे पैमन. आषाढी म्हणजे देवशयनी एकादशी. साधारणतः जुलै महिन्यात येणारी आषाढी चातुर्मास प्रारंभाचा दिवस असे मानतात. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी. असे म्हणतात की भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात. म्हणून हा 4 महिन्यांचा कालावधी चातुर्मास म्हणजे व्रतवैकल्यांचा कालावधी मानतात. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरची यात्रा असते. हातात दिंड्या पताका घेऊन टाळ मृदुंगांच्या तालावर भजने म्हणत नाचत पंढरपूरला येऊन चंद्रभागेत स्नान करत विठुरायांच्या चरणावर माथा टेकण्यासाठी लाखो वारकरी येतात. तो सोहळा खरंच अपूर्व असतो. नुसतं पाहूनही डोळ्यांचं पारणं फिटतं. भरजरी उंची वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी नखशिखांत सजलेला आणि कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहिला की आनंदाला भरते येते. या आषाढीची या सणामागची पौराणिक कथा अशी की मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकरांची उपासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे 3 दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा मग तसा नियम करतात. 4 महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करून पुढील 4 महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. या दिवशी लोक गंगेकाठी स्नान करतात. पूजेच्या वेळी 1000 किंवा 108 तुळशी विष्णूला वाहतात. सारा वेळ भजन पूजनात घालवतात. दिंड्या पताका आणि नावाचा गजर करीत वारकरीही विठुरायाच्या चरणावर माथा टेकण्यासाठी दुरून दुरून येतात. चंद्रभागेच्या वाळवंटात खेळ म्हणतात. रिंगण असते. माऊलींचा अश्व चौखूर उधळत रिंगण पूर्ण करतो. आषाढी एकादशी म्हणजे दिंड्या पताका, मैलोमैल पायी प्रवास करून सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला आतुरलेले वारकरी, हरिनामाचा गजर असं चित्र वर्षानुवर्ष आपल्या पुढे होतं. आषाढीचं एक पुराण काळामधली कथा सांगितली गेली आहे. फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धी पूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा 3 वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने हे व्रत मनोभावे केले. त्यायोगे वरुण राजाने कृपा केली. योग्य वेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे, आनंदाचे दिवस प्राप्त झाले. चंद्रभागेचा परिसर भजन कीर्तनाने दुमदुमून निघतो. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखियेले पाय विठोबाचे, सो मज व्हावा तो मन व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, असे म्हणत वारकरी कृतकृत्य होतात. पुढच्या वर्षीच्या आषाढी एकादशीची स्वप्ने पाहत संसाराकडे वळतात. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी.